जगात जेवढा 2 पायाचा प्राणी घातक आहे आणि विश्वासघातकी आहे ना, तसं तर 4 पायाचा प्राणी सुद्धा वागत नाही. आणि आजची जी घटना आहे ती अशाच एका माणसातल्या जनावराची भयंकर घटना आहे. तर तारीख आहे 15 नोव्हेंबर 2025. त्रिसोत्रा नावाचं गाव आहे. त्या गावामधलं एक शेत आहे आणि त्या शेतामध्ये काही कामगार कामासाठी गेलेले होते. म्हणजे ऊसाचं शेत आहे आणि त्या शेतात कामासाठी गेलेले होते आणि त्यावेळेस त्यांना प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यानंतर मग आता दुर्गंधी येते म्हटल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन बघितलं, तर त्या ऊसाच्या शेतामध्ये एक डेड बॉडी पडलेली होती. त्यानंतर मग खून, 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 खून असं म्हणत त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि आता ही जी बातमी आहे, ती बातमी सगळीकडे गावामध्ये पसरली. आता बातम्या पसरल्यानंतर मग सगळे लोकं तिकडे धावत आले आणि बघितलं तर बिबट्यानं कोणाला तरी खाल्लेलं होतं, कोणाला तरी मारून टाकलेलं होतं. आता हे गोंधळ, आरडाओरडा वगैरे सुरू झालेला होता आणि त्या भागामध्ये बिबट्याचे अनेक वेळा हल्ले झालेले होते. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. पण प्रश्न हा होता, की त्या बिबट्यानं कोणाला खाल्लेलं होतं आणि कोणाचा इथं मृत्यू झाला होता, कोणाला इथं संपवलं होतं. आता लोकं आले होते गावातनं. 2 दिवसापूर्वी त्या भागामधून एक सौरभ तोमर नावाचा एक तरुण आहे, तो गायब झाला होता आणि त्याच्या घरच्यांना पण कळलं, की कोणाचं तरी कोणाला तरी बिबट्यानं खाल्लेलं आहे, मारलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे 60 वर्षाचे वडील, त्यांचं नाव आहे सुभाष तोमर. तर ते वडील धावत पळत तिथं पोहोचलेत आणि त्यांनी बघितलं तर ती बॉडी त्यांच्या मुलाची सौरभची होती. आता हे बघितल्यानंतर मात्र प्रचंड आक्रोश, प्रचंड गोंधळ सुरू झाला. ही बाब त्या सौरभच्या बायकोला कळली. ती सुद्धा मोठमोठ्याने ओरडत, आरडत, रडत तिथं आलेली आहे. मग शेजारी-पाजारी आले, नातेवाईक आले. नांगल पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे. पोलीस त्या ठिकाणी आलेत. मग त्यांनी पंचनामा वगैरे केलाय. बॉडी ताब्यात घेतलेली आहे. आता यावेळेस ही जी बॉडी आहे, ती बॉडी पोस्टमॉर्टमला न्यायचं ठरवलं. आता यावेळेस मग ते वडील जे आहेत, ते अत्यंत भावनिक झालेले होते, रडत होते आणि ते त्या पोलिसांना सांगत होते, की माझ्या मुलाला तर त्या बिबट्यानं फाडून खाल्लंय आणि परत त्याची चिरफाड नको म्हणून मी विनंती करतो, की त्याचं पोस्टमॉर्टम करू नका. कारण अगोदरच त्याची चिरफाड झालेली आहे आणि परत माझ्या लेकराला त्रास होईल. आता वडील असं सांगत होते, रडत होते. पोलिसांनी त्यांना समजावलं, की म्हटले, "अहो, हा प्राण्यांचा हल्ला आहे आणि पोस्टमॉर्टम करणं गरजेचं आहे. जर हे पोस्टमॉर्टम नाही केलं, तर उद्याच्याला वरची लोकं आमचं पोस्टमॉर्टमला करतील." आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी यांना समजावलं आणि नातेवाईकांनी सुद्धा समजावलं, की नाही ते पोस्टमॉर्टम करू द्या. आणि त्याच्यानंतर मग बॉडी पोस्टमॉर्टमला गेलेली आहे. पोस्टमॉर्टम सुरू झालं. आता त्यानंतर पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आला तो अत्यंत धक्कादायक होता. कारण त्याच्यामध्ये हा बिबट्याचा हल्ला नाही, कोणत्याही प्राण्याचा हल्ला नाही. त्या शरीरावरती नखांचे, दातांचे कोणतेही अवशेष, ओरखडे-बिरखडे सापडले नाहीत. तर डोक्याला धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते, ठेचण्यात आलेलं होतं आणि मारहाणीमुळे तो मृत्यू झालेला होता. ही घटना समोर आली. म्हणजे ही जी झालं होतं ते बिबट्याचं झालेलं नव्हतं, तर ती हत्या झालेली होती. बिबट्यानं हे केलेलं नव्हतं, तर कुणीतरी त्याचा खून केलेला होता. म्हणजे जनावराचा काही संबंध नव्हता. मग असा कोण जनावर आहे, की आता 2 पायाचाच असणार आहे, पण कोण जनावर आहे, की ज्यानं ही हत्या केलेली होती? आता यावेळेस मग काही गावामध्ये कुजबुज सुरू झाली होती, की हे कोणी मारलं असेल, का मारलं असेल वगैरे आणि पोलिसांनाही काही संशय होता, की हा जो मारेकरी जो कोणी असेल, तो कुणीतरी यांच्या जवळचाच असला पाहिजे किंवा काही बांधावरून भांडण, बाकीचं काय असं काहीतरी असलं पाहिजे, भावकी-गावकीमधलं काहीतरी वाद किंवा काहीतरी गावातलं राजकारण-बिजकारण असं काहीतरी असेल. आता पोलिसांनी त्या सौरभच्या पत्नीची चौकशी करायला सुरुवात केली, तिच्याकडून माहिती घेतली. आता त्यावेळेस तिनं रडत-रडत सांगितलं, की तिच्या नवऱ्याचं वडिलांबरोबर काहीतरी भांडण झालं होतं. म्हणजे नवरा आणि सासरा यांच्यामध्ये भांडण झालं होतं आणि म्हटली, "मी जास्त काही सांगू शकत नाही, पण माझ्या सासऱ्यानंच माझ्या नवऱ्याला माझ्या म्हणजे तिच्या पर्सनल नवऱ्याला मारलेलं असावं," असं तिनं सांगितलं. आता याच्यानंतर मग पोलिसांनी हिचा सासरा आणि सौरभचे वडील म्हणजेच सुभाष, या सुभाषला बोलवलं आणि त्याच्याकडून विचारायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यानं सांगितलं, आता तो रडतच होता, त्याचा मुलगा गेलेला होता आणि मोठमोठ्याने रडत होता आणि तो सांगत होता, की सौरभ तिकडे शेताच्या बाजूला, जंगलाच्या बाजूला गेलेला होता आणि त्यानं बिबट्याला मारलं. आता त्यावेळेस मग पोलिसांनी त्यांना विचारलं, की "बिबट्यानं त्याला मारलं हे तुला कसं कळलं? तुला कसं माहिती?" मग ह्याला काही ते नीट सांगता येत नव्हतं. हा सांगत होता, पण ते काही नीट जुळत नव्हतं. नंतर पोलिसांनी परत त्याला विचारलं. त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं, की "नाही, माझं आणि पोराचं भांडण झालं होतं. नंतर तो घरातनं निघून गेला होता. नंतर कुठं गेला, काय गेला मला माहीत नाही. उलट मला एवढी काळजी होती त्याची, की मीच त्याला शोधत होतो." आता हे सगळं तो अगोदर एक सांगत होता, नंतर एक सांगत होता. त्याच्यामुळे पोलिसांच्या मनात शंका ही
मोठमोठ्यानं त्यांच्या शंकेची पाल जी आहे ती चुकचुक करायला लागलेली होती. आणि पोलिसांनी मग त्याच्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली. आता लक्षात घ्या, की आपल्या घरात काय चालतं हे आपल्यापेक्षाही आपल्या शेजाऱ्यांना जास्त माहीत असतं आणि त्याच्यामुळे पोलिसांनी मग शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून, गावातल्या लोकांकडून माहिती घेतली, चौकशी केली आणि यावेळेस हा जो बाप आहे, तो किती भंगार आणि थर्ड क्लास माणूस आहे, हे लक्षात आलं, हे समोर आलं होतं. आता पोलिसांनी मग त्याचा मोबाईलचं लोकेशन वगैरे काढलं, की बाबा हा नक्की कुठं होता, काय होता, खरं बोलतोय का खोटं बोलतोय, काय-काय बाकी सगळे डिटेल त्यांनी काढले. त्यावेळेस त्याचं लोकेशन ज्या ठिकाणी ती डेड बॉडी सापडली त्याच भागातलं सापडत होतं. आता मात्र पोलिसांनी त्याचा फास आवळलेला आहे आणि त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अजून कसून घासून पुसून चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेस मात्र मग हा सुभाष जो आहे त्याचं हृदय धडधडायला लागलं होतं, तोंड कोरडं पडायला लागलं, शब्द अडखळायला लागले. तो घाबरला आणि त्यानंतर त्यानं कबूल केलं, की त्यानंच त्याच्या लेकाची हत्या केली, त्याच्या मुलाची हत्या केली. आता प्रश्न हा होता, की त्यानं ही हत्या कशी केली होती? तर 12 नोव्हेंबर 2025 ला या दिवशी दुपारी सौरभ जो आहे तो त्याच्या शेतामध्ये गेलेला होता. काहीतरी कामानिमित्त गेला. आता आज आपल्या मुलाला मारून टाकायचंय असं त्या बापानं प्लॅन केलेला होता. त्याच्याकडे एक अवैधरित्या एक कट्टा होता त्याच्याकडे. आता तिकडल्या लोकांकडे ते कट्टे वगैरे तर काय असे आमबात आहे. म्हणजे सर्वसामान्य गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यानं ते कट्टा वगैरे घेतला होता आणि तो घेऊन गपचूप मुलाच्या पाठीमागे तो गेला. मुलगा तिकडे बेसावध होता, शेतामध्ये काम करत होता आणि हा पाठीमागून गेला आणि त्यानं त्या मुलावरती गोळी चालवली. गोळी चालवली पण आता कसं आहे, तो आता हा 60 वर्षाचा होता आणि त्याला ते एक तर कट्टा चालवण्याची सवय नव्हती. त्याच्यामुळे त्याचा नेम चुकला. आवाज झाला. मुलगा सावध झाला. सावध झाल्यानंतर त्यानं पळायला सुरुवात केली. आता पोरगं हातातनं निसटतंय म्हटल्यानंतर त्या बापानं बाजूला पडलेलं एक फावडं होतं, ते फावडं पाठीमागून त्याच्या डोक्यात मारलं. डोक्यात मारल्याबरोबर आता त्याचं डोकं फुटलं. तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली कोसळला. खाली कोसळल्यावरती बाजूची कुऱ्हाड, फावडं-बिवडं बाकीचं जे होतं ते त्यानं बापानं उचललं आणि दनादन त्या पोराच्या डोक्यात, पोराच्या मानेवर, गळ्यावरती मारायला सुरुवात केली. इतके वार केले, की अक्षरशः ते पोरगं पूर्ण त्याचा चेंदा-मेंदा झाला, रक्तबंबाळ झालं आणि त्याचा मर्डर करून त्याची बॉडी त्या शेतात, ऊसाच्या शेतात यानं टाकून दिली आणि घरी आला. घरी आल्यानंतर काहीच झालं नाही. अशा पद्धतीनं, अशा आविर्भावामध्ये हा प्राणी वावरत होता. त्याच्यानंतर आता संध्याकाळ झाली पण त्याचा मुलगा काही घरी आलेला नव्हता. आता बापाचं काळीज धडधड करायला लागलं. त्यानं आपल्या मुलाला फोन केला. फोन काय लागला नाही. त्याचा मग मुलगा कुठे गेला म्हणून इकडं-तिकडं सगळीकडे शोध घेतला. तो काही सापडला नाही. त्याच्यानंतर दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी यानं शोधलं तरी तो सापडला नाही आणि त्याच्यानंतर मग 14 तारखेला हाच बाप पोलिसांमध्ये गेला आणि माझा मुलगा बेपत्ता आहे अशा पद्धतीची तक्रार त्यानं नोंदवली. त्याने तक्रार नोंदवली 14 तारखेला आणि 15 तारखेला म्हणजे दुसऱ्याच दिवशी ही बॉडी जी आहे तर ती बॉडी लोकांना सापडली. आता त्यानंतर त्या बापानं बरीच नौटंकी केलेली होती, पण नंतर ती नौटंकी पोलिसांनी उघड केली, त्याचा भांडाफोड केला होता. अशा पद्धतीनं ही हत्या झालेली होती. आता 60 वर्षाचा बाप, 30 वर्षाचा मुलगा. मग या बापानं आपल्या मुलाची हत्या का केली होती? हा मुलगा त्या बापाला काही त्रास देत होता? हा मुलगा त्या बापाला काय मारहाण करत होता? हा मुलगा असं काय करत होता, की जेणेकरून त्या बापानं मुलाला मारलं होतं? याचं अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणं कारण समोर आलेलं होतं. आता हा जो मुलगा आहे, तो मुलगा कामानिमित्त घराच्या बाहेर जायचा. आता घरामध्ये सून आणि सासरा हे दोघं असायचे. दुर्दैव बघा, या घरामध्ये या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली होती आणि एक दिवस त्या मुलानं त्या बापाला आणि स्वतःच्या पत्नीला रंगेहात पकडलेलं होतं. याच्यावरून त्या बाप-लेकांमध्ये भांडणं चाललेली होती आणि हा अनैतिक काम करतोय, पण तो काही त्याची चूक मान्य करत नव्हता. उलट आपला मुलगा आपल्या संबंधामध्ये अडथळा निर्माण करतोय आणि म्हणून त्या मुलाला संपवण्याचा प्लॅन या बापानं केलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यानं त्याला ठार मारलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही अत्यंत किळसवाणी म्हणता येईल अशी ही घटना समोर आलेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता घटना तर तुम्ही सगळी बघितली किंवा अशा घटना तर तुम्ही अनेक वेळा पेपरला बघा, टीव्हीला बघा, चॅनलला बघा, कुठेही बघा, सगळीकडे घटना मिळून जातील तुम्हाला. धडा काय घ्यायचा यातनं?
तर घरामध्ये जर समजा कुणाच्या दुर्दैवाने कुणाच्या घरामध्ये जर समजा असं कुणी वागत असेल, कुणीही घरात, आता कुठल्या नात्याबद्दल आजकाल तर काय कलियुग आहे, त्याच्यामुळे कोण काय कसं वागेल, कोणाशी कसं वागेल, कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसेल, कोण कोणाशी गोड बोलेल आणि कोणाची खोड मोडेल, काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आणि कुणी जर समजा तुमच्या बाबतीमध्ये असं काय वागलं तरी आता टेन्शन घ्यायचं काही गरज नाही. कारण काय होते, मैंने बहुत प्यार किया था, मैंने ऐसा किया, काही होत नाही बाबा. ते जे आहे ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं. म्हणून तुम्हाला सांगतो, घरात जर समजा कोणाला कसा अनुभव आला, कोणाचा जोडीदार, कोणाचं घरातलं, कोणाचं काय असं जर अनुभव आला, तर त्या व्यक्तीबरोबर ती वाद घालवू नका. पहिली गोष्ट की समोरच्या व्यक्तीचं चुकतं आहे हे त्याला समजावून सांगा. नाही ऐकलं, आपण तिथून बाजूला व्हा. वाद घालायचा नाही, भांडणं करायची नाहीत. त्यानंतर आता वाद घातला आणि भांडणं केली तरी फरक पडला पाहिजे, फरकच पडत नाही तर उगाच आपण दगडावर डोकं, आपण त्यात अर्थ नसतो. आलं का लक्षात? त्याच्यानंतर जी लोक वासनांध आहेत, तर म्हणजे मुळामध्ये त्यांना नाती गोती वगैरे वगैरे या गोष्टींचं काही देणं घेणं नसतं. त्यामुळे ही लोक सुधारण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अपेक्षा ठेवू नका. ते बदलतील याच्याबद्दल, म्हणजे बैल दूध देईल, एक वेळ बैल दूध देईल, पण अशी लोक सुधारण्याची शक्यता फार कमी असते. सूर्य पश्चिमेला उगवेल, पण अशी लोक सुधारण्याची शक्यता कमी असते. आणि त्याच्यामुळे आपण सुधारण्याचा प्रयत्न करायचा, ऐकलं ठीक आहे, नाही तर स्वतः बदलण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना बदलण्याच्या भानगडीत पडू नका, कारण ते त्यांच्याच कर्माने जाणार असतात. बऱ्याच वेळा मग माझ्याच बाबतीत असं का घडलं, हेच का घडलं, तेच का घडलं, तर अनेक अंशी आपल्या स्वतःमध्ये पण काही गोष्टी जर चुकीच्या असतील, किंवा समोर आपण जर आपल्या जोडीदाराला वेळ देत नसेल, किंवा अजून काही आपल्यामध्ये काही कमी असेल, तर त्या गोष्टी सुद्धा आपण त्या भरून काढल्या पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या पण काही चुका असतात, समोरच्याच्या काही चुका असतात. समोरची व्यक्ती चुकीचं वागते याचा अर्थ 100% चुकीचे आहे, आणि आपल्याला, आपण पीडित आहोत याचा अर्थ आपण पूर्ण 100% बरोबर आहोत असंही होत नसतं. त्याच्यामुळे दोन्ही बाजूचा विचार करायचा आणि त्याच्यातनं तिसरा मार्ग काढायचा असतो. अर्थात सांगणं सोपं असतं, ज्यावेळेस ते वैयक्तिक पर्सनल स्वतःच्या बाबतीत घडतं त्यावेळेस ते प्रचंड अवघड असतं, प्रचंड त्रासदायक असतं. पण कायम लक्षात ठेवा, खून, हत्या, मारामारी, जीव जाण्यापेक्षा थोडंसं त्रास झाला तरी चालेल, पण आपण त्या गोष्टीतनं बाजूला गेलं पाहिजे. आता ह्याच्यावरती बोलायला लागले तर भरपूर वेळ जाईल, त्याच्यामुळे आता मी या ठिकाणी थांबतो. पण याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.